मॉर्निंग हॅबिट्स, सकाळच्या सवयी ज्या तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने बदलू शकतात. कल्पना करा, दररोज सकाळी तुम्ही डोळे उघडता. पहिल्याच क्षणी हात मोबाईलकडे जातो. काही मिनिटं सोशल मीडियावर स्क्रोलिंग, काही मेसेजेस, काही नोटिफिकेशन्स, आणि नकळत तुमचा दिवस दुसऱ्यांच्या आयुष्याने सुरू होतो, स्वतःच्या नाही. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, तुमचा दिवस तुम्ही ठरवता की तुमचा मोबाईल? आपल्या आयुष्यातील अनेक मोठे बदल हे एका दिवसात होत नाहीत. ते दररोजच्या छोट्या सवयींमधून घडत असतात. यशस्वी माणसं वेगळी जन्माला येत नाहीत, पण त्यांच्या दिवसाची सुरुवात अनेकदा वेगळ्या पद्धतीने होते. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 साध्या सकाळच्या सवयी जाणून घेणार आहोत, ज्या कोणताही माणूस आपल्या जीवनात सहज स्वीकारू शकतो. या सवयींना महागडी साधनं लागत नाहीत, फक्त थोडीशी इच्छा आणि सातत्य लागतं. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक 7 दिवसांचं छोटंसं चॅलेंज देणार आहे, जे तुमच्या सकाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं. प्रत्येक सकाळ म्हणजे एक नवीन सुरुवात. काल काय झालं, कोणत्या चुका झाल्या किंवा कोणती संधी निसटली, यापेक्षा आजचा दिवस कसा घडवायचा हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण दिवसभर अनेक निर्णय घेत असतो, पण त्या निर्णयांची गुणवत्ता अनेकदा सकाळच्या पहिल्या काही मिनिटांवर अवलंबून असते. जर दिवसाची सुरुवात गोंधळात झाली तर पूर्ण दिवस घाईगडबडीत जातो. पण जर सुरुवात शांत, नियोजनबद्ध आणि सकारात्मक झाली तर आव्हानं आली तरी मन स्थिर राहतं. सकाळच्या सवयी म्हणजे जादू नाही, त्या अशा छोट्या कृती आहेत ज्या रोज केल्यावर त्यांचा परिणाम हळूहळू दिसू लागतो. आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत. पहिली सवय कदाचित तुमच्यासाठी सर्वात कठीण असेल. हॅबिट 1. उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. अलार्म बंद केला आणि लगेच व्हॉट्सॲप, त्यानंतर इंस्टाग्राम, मग फेसबुक, न्यूज, ईमेल, आणि बघता बघता 15 ते 20 मिनिटं संपतात. हे दृश्य आज लाखो लोकांच्या आयुष्यात रोज घडतं. सकाळी उठल्यावर आपलं मन अजून शांत अवस्थेत असतं. त्यावेळी आपण जे पाहतो किंवा ऐकतो त्याचा आपल्या विचारांवर प्रभाव पडू शकतो. समजा उठल्याबरोबर एखादी नकारात्मक बातमी दिसली किंवा कामाचा तणाव वाढवणारा मेसेज आला, तर दिवस सुरू होण्याआधीच मनावर ताण येऊ शकतो. या उलट पहिली काही मिनिटं स्वतःसाठी ठेवली तर मन अधिक स्थिर राहू शकतं. याचा अर्थ मोबाईल वाईट आहे असा नाही, प्रश्न आहे वेळेचा. पहिल्या 20 ते 30 मिनिटात मोबाईलऐवजी स्वतःकडे लक्ष दिलं तर दिवसाची सुरुवात अधिक सजगपणे करता येते. एक छोटासा नियम करून पहा. अलार्म बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा, खिडकी उघडा, सकाळची हवा घ्या, 2 खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आजचा दिवस मी कसा घालवणार आहे. फक्त या छोट्याशा बदलामुळे सकाळची घाई कमी झाल्याचं तुम्हाला जाणवू शकतं. आता पुढची सवय त्याहूनही सोपी आहे. हॅबिट 2. पाणी प्या आणि शरीर जागं करा. रात्रभर आपण विश्रांती घेत असतो. या काळात आपण काही खात किंवा पीत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर शरीराला सर्वात आधी गरज असते पाण्याची. उठल्यानंतर 1 ग्लास साधं पाणी पिण्याची सवय अनेक लोक लावतात. यानंतर 2 ते 3 मिनिटं हलकं स्ट्रेचिंग करा. हात वर करा, खांदे फिरवा, मान हलक्या हालचालींनी फिरवा. शरीराला हळूहळू जागं होऊ द्या. जर शक्य असेल तर काही मिनिटं बॅल्कनीत किंवा अंगणात उभं राहा. सकाळचा प्रकाश अनुभवण्याचा प्रयत्न करा. हे कोणत्याही कठीण व्यायामाबद्दल नाही. उद्देश फक्त एवढाच आहे की शरीराला दिवस सुरू झाल्याची जाणीव करून देणं. अनेक लोक सकाळची सुरुवात थेट धावपळीने करतात. उठणं, तयार होणं, कामावर जाण्याची घाई, या सगळ्यात स्वतःसाठी 5 मिनिटांसुद्धा मिळत नाहीत. पण लक्षात ठेवा, दिवसभर सगळ्यांसाठी धावणारा माणूस स्वतःसाठी काही मिनिटं देणं विसरला तर त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो. म्हणून सकाळची सुरुवात एका ग्लास पाण्याने
आणि काही मिनिटांच्या हलक्या हालचालींनी करा. हा वेळ तुमचा आहे, तो मोबाईलचा नाही, कामाचा नाही, तर स्वतःचा आहे. हॅबिट 3. दररोज फक्त 10 मिनिटे स्वतःसोबत बसा. कधी तुम्ही सकाळी उठल्यानंतर काहीही न करता फक्त शांत बसला आहात का? ना मोबाईल, ना टीव्ही, ना कोणाशी बोलणं. फक्त काही क्षण स्वतःसोबत. आजच्या वेगवान जगात शांतता ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. आपण सतत कोणत्या ना कोणत्या आवाजात जगत असतो. नोटिफिकेशन्स, फोन, काम, जबाबदाऱ्या आणि या सगळ्या गोंधळात स्वतःचा आवाज ऐकायलाच वेळ मिळत नाही. सकाळची 10 मिनिटं मात्र वेगळी असतात. या वेळेत तुम्ही डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊ शकता, मनात प्रार्थना करू शकता, ध्यान करू शकता, किंवा फक्त खिडकीतून उगवता सूर्य पाहत शांत बसू शकता. यामागे कोणताही चमत्कार नाही. हे फक्त स्वतःला दिवसासाठी तयार करण्याचं साधं माध्यम आहे. कल्पना करा, एका तलावात जर सतत दगड टाकले तर पाणी अस्थिर राहतं. पण काही वेळ काहीच केलं नाही तर तेच पाणी शांत होतं आणि त्यातलं प्रत्येक प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं. आपलं मनही असंच असतं. शांततेत अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतात. 10 मिनिटं काढणं अवघड वाटत असेल तर सुरुवात फक्त 2 मिनिटांनी करा, मग 4, मग 6. हळूहळू ही सवय तुमच्या सकाळचा आवडता भाग बनेल. हॅबिट 4. दिवसातील 3 सर्वात महत्त्वाची कामं लिहा. आपल्यापैकी अनेक जण दिवसभर खूप व्यस्त असतात, पण दिवस संपल्यावर वाटतं, आज खरंच महत्त्वाचं काय केलं? याचं एक कारण म्हणजे स्पष्ट नियोजन नसणं. सकाळी फक्त 2 मिनिटं काढा, एक वही घ्या आणि स्वतःला विचारा, आज जर मी फक्त 3 कामं पूर्ण करू शकलो तर ती कोणती असतील? फक्त 3. संपूर्ण यादी नाही, 100 गोष्टी नाहीत, फक्त 3. ही सवय तुम्हाला प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यापासून वाचवते. कारण प्रत्येक काम महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं म्हणजे योग्य काम योग्य वेळी करणं. दिवसभरात अचानक नवीन कामं येतील, फोन येतील, मेसेज येतील, काही योजना बदलतील, पण तुमच्याकडे तुमची 3 ध्येय आधीच स्पष्ट असतील. यामुळे दिवस संपल्यावर समाधान वाटतं, कारण तुम्ही व्यस्त नव्हता तर परिणामकारक होता. यशस्वी लोकांकडे दिवसात जास्त तास नसतात, पण ते आपल्या वेळेला दिशा देतात, आणि दिशा असली की प्रवास सोपा होतो. हॅबिट 5. रोज 20 मिनिटं काहीतरी नवीन शिका. एक जुनी म्हण आहे, ज्याचं शिकणं थांबतं त्याची वाढही थांबते. शाळा संपते, कॉलेज संपतं, पण शिकणं कधीच संपायला नको. दररोज फक्त 20 मिनिटं. होय, फक्त 20 मिनिटं. एखादं पुस्तक वाचा, ऑडिओ बुक ऐका, ज्ञानवर्धक पॉडकास्ट ऐका, नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, किंवा एखादं नवीन कौशल्य आत्मसात करा. दररोज थोडंसं शिकणं म्हणजे स्वतःमध्ये दररोज थोडी गुंतवणूक करणं. पहिल्या दिवशी फारसा फरक जाणवणार नाही, एका आठवड्यातही कदाचित नाही, पण एका वर्षानंतर मागे वळून पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्यातला बदल दिसेल. ज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणालाही दिसत नाही, पण योग्य वेळी त्याचा परिणाम नक्की दिसतो. आज वाचलेलं एक छोटंसं पान उद्या एखादा मोठा निर्णय घेताना उपयोगी पडू शकतं. म्हणून सकाळच्या वेळेत स्वतःसाठी 20 मिनिटं राखून ठेवा. ही सवय तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण ती तुम्हाला दररोज कालपेक्षा थोडं अधिक सक्षम बनवत राहील. आणि अनेक छोट्या सुधारणा मिळूनच मोठा बदल घडत असतो. हॅबिट 6. शरीर हलवा, दिवसाला ऊर्जा द्या. एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा, पहाटेची थंड हवा आहे, पक्ष्यांचा मंद आवाज कानावर पडतो आहे, सूर्य नुकताच उगवत आहे आणि तुम्ही शांतपणे चालत आहात. ही फक्त एक सुंदर कल्पना नाही, ही तुमच्या दिवसाची सर्वोत्तम सुरुवात ठरू शकते.
आपण अनेकदा व्यायाम म्हणजे तासभर जिममध्ये घाम गाळणं असंच समजतो. पण सकाळी शरीराला जागं करण्यासाठी एवढं मोठं काही करण्याची गरज नसते. 10 ते 15 मिनिटं चालणं, काही हलके स्ट्रेचिंग किंवा काही सोपे योगासन इतकंसही पुरेसं ठरू शकतं. याचा उद्देश शरीराला थकवणं नाही, तर त्याला दिवसासाठी तयार करणं आहे. अनेक लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे सकाळची काही मिनिटं स्वतःला देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. लक्षात ठेवा, तुमचं शरीर ही एक मशीन नाही की सतत चालत राहील. त्यालाही काळजी, विश्रांती आणि योग्य सुरुवात लागते. आजपासून एक छोटा नियम करा. लिफ्टऐवजी जिना वापरा. घराजवळ 5 ते 10 मिनिटं चालून या किंवा अंगणातच काही हलक्या हालचाली करा. सवय छोटी असली तरी सातत्य मोठं असतं. हॅबिट 7. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. आपण दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, पण सर्वात जास्त कोणाशी बोलतो माहितीये? स्वतःशी. फरक एवढाच, हा संवाद आवाजात नसतो, तो आपल्या मनात चालू असतो. कधी आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून काहीच नीट होत नाही, मी हे करू शकणार नाही, मी इतरांइतका चांगला नाही. असे विचार नकळत आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. आता याच जागी दुसरा विचार करून पहा. आज मी कालपेक्षा थोडा चांगला प्रयत्न करेन. चुका होतील, पण त्यातून शिकेन. माझ्याकडे नवीन दिवस आहे. हे वाक्य जादू करत नाहीत, पण ते आपल्या विचारांची दिशा बदलतात. सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांगा. उदाहरणार्थ, आजचा दिवस मी शांतपणे आणि आत्मविश्वासाने जगणार आहे. किंवा आज मी माझ्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष देणार आहे. सकारात्मक विचार म्हणजे वास्तवापासून पळणं नाही, तर वास्तवाला धैर्याने सामोरं जाण्याची तयारी आहे. सकाळी लोक नकळत करत असलेल्या 7 मोठ्या चुका. आपण चांगल्या सवयींबद्दल बोललो. आता त्या चुका पाहूया ज्या अनेक लोक रोज करतात. चूक क्रमांक 1. उठल्याबरोबर मोबाईल हातात घेणं. दिवसाची सुरुवात स्वतःच्या विचारांनी न होता इतरांच्या पोस्ट आणि नोटिफिकेशन्सनी होते. चूक क्रमांक 2. उशिरापर्यंत जागणं आणि उशिरा उठणं. सकाळची शांत वेळ हातातून निसटते आणि दिवसाची सुरुवात घाईगडबडीत होते. चूक क्रमांक 3. पाणी न पिणं. अनेक जण थेट चहा किंवा कॉफी घेतात, पण साधं पाणी पिण्याची सवय विसरतात. चूक क्रमांक 4. कोणताही दिवसाचा प्लॅन नसणं. ज्याला दिशा नसते त्याचा प्रवास अनेकदा भरकटतो. दिवसाचंही तसंच असतं. चूक क्रमांक 5. सतत घाई करणं. घाई म्हणजे वेग नव्हे. घाईमध्ये अनेक छोट्या चुका होतात आणि तणाव वाढतो. चूक क्रमांक 6. नकारात्मक विचारांनी दिवस सुरू करणं. आजही खूप काम आहे, आज काहीच होणार नाही. अशा विचारांनी दिवस हलका होत नाही, उलट अधिक जड वाटू लागतो. चूक क्रमांक 7. स्वतःसाठी 1 मिनिटही न काढणं. संपूर्ण दिवस इतरांसाठी धावणारा माणूस जर स्वतःसाठी काही क्षण देत नसेल तर तो हळूहळू थकायला लागतो. म्हणून दिवसात किती कामं आहेत यापेक्षा स्वतःसाठी किती वेळ आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आजपासून या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. सगळ्या एका दिवसात बदलणार नाहीत, पण दर आठवड्याला एक सवय सुधारली तरी वर्षभरात तुमच्या दिनचर्येत मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. 7 दिवसांचं मॉर्निंग चॅलेंज. आता एक छोटं आव्हान. फक्त 7 दिवस. कोणताही मोठा खर्च नाही, कोणतीही कठीण नियमावली नाही. फक्त स्वतःसाठी दररोज काही मिनिटं. डे 1. उठल्यानंतर पहिली 30 मिनिटं मोबाईलला हात लावू नका. डे 2. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी प्या आणि 5 मिनिटं हलकं स्ट्रेचिंग करा. डे 3. 10 मिनिटं शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा प्रार्थना करा.
डे 4. आजची 3 सर्वात महत्त्वाची कामं वहीत लिहा. डे 5. 20 मिनिटं एखादं पुस्तक वाचा किंवा काहीतरी नवीन शिका. डे 6. 10 ते 15 मिनिटं चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. डे 7. आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांगा. आज मी माझी सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करेन. या 7 दिवसानंतर स्वतःमध्ये काही बदल जाणवतो का हे नक्की पहा. मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण सातत्याने केलेल्या छोट्या सवयी आयुष्याची दिशा बदलू शकतात. आपण आज 7 साध्या सवयींबद्दल बोललो. या सवयींमध्ये कोणतीही जादू नाही, पण सातत्याची ताकद आहे. जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधींची गरज नसते. कधीकधी एक शांत सकाळ, एक योग्य निर्णय, एक चांगली सवय आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास इतकंच पुरेसं असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदय तुम्हाला एक नवीन संधी देतो. कालच्या चुका बदलता येत नाहीत, पण आजची सुरुवात नक्की बदलता येते. आज तुम्ही जी छोटी सवय सुरू कराल, तीच कदाचित उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरेल. म्हणून उद्याची वाट पाहू नका, सुरुवात आजच करा. कारण उत्तम आयुष्याची सुरुवात एका उत्तम सकाळीतूनच होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच दर्जेदार मराठी ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमची सर्वात आवडती सकाळची सवय कोणती? तुमची कमेंट कदाचित दुसऱ्या कोणाला प्रेरणा देईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी विषयावर.